श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी। श्री गणेशाय नमः। श्री महालक्ष्मी देवै नमः। ओम श्री कुल ओम धनधान्य धनदैहि माम। ओम धनदाय नमस्तुभ्यं निधिदीपाय च भवन्तु प्रसादन्मे धनधान्यदी संपदा। मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी। आटपाट नगर होतं। नगराचा एक राजा होता, त्याचं नाव होतं भद्रश्रावा। तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता। देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता। राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका। नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार। मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती। तिचा नवऱ्याशी भांडण होई, भांडणाने वैतागली, रागानं घराबाहेर पडली। चालत होती अनवाणी रानातून, तिथं तिला दिसल्या सुवासिनी। त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत, ते तिने पाहिलं। त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं। दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली। देवीची भक्ती फळाला आली। कालांतराने ती मरण पावली। पुढे तिचा पुनर्जन्म झाला, स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं। भद्रश्राव राजाशी तिचा विवाह झाला। ऐश्वर्यात लोळू लागली, गर्वाने ती फुगली। गरिबांना विसरली, तोऱ्या ताटांना फुगली, दासदासींवर रागवली। एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी, ओळखते का नाही ते बघावं। राणी राजवाड्यात सुखाने राहत होती। राजाही तिचं कौतुक करीत होता, तिचे लाड पुरवीत होता। त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली। कन्येचं नाव होतं शांबाला। एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं रूप घेतलं। फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली। काठी टेकीत टेकीत ती राणीला भेटायला आली। तिने आरोळी दिली, अरे आहे का कोणी घरात? कोणी घास देईल का? दासी बाहेर आली। म्हातारी दारात दिसली। तिने विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं? तुझं नाव काय? तुझं गाव काय? तुला काय हवंय? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले ग, राणीला भेटायचंय। कुठं आहे राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारत आहेत। त्यांना सांगितलं तर त्या माझ्यावर रागवतील। तुला ग त्या कशाला भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उनदुनं बोलतील, त्यांच्या सख्याही तुला हसतील। तू जरा आडोशाला बस, मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना। म्हातारी रागावली, मनोमन संतापली। तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दारिद्र्य मेली। आज झाली राणी, पण देवीला विसरली। माझ्याचमुळे ना, मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं तर केलं। आता राणीपदावर बसली, देवीला आठवणही राहिली नाही। गर्व झाला संपत्तीचा, पैशाची धुंदी आली, गोरगरिबांची पर्वा नाही। थोऱ्या ताटांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी। म्हातारी गरीब आणि भिकारीण, तिला कोण विचारते? पण त्याचं फळ तिला भोगावंच लागेल, तेव्हाच तिचे डोळे उघडतील। जाते मी। दासी घाबरली, तिने म्हातारीला पाणी दिलं, हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगा, मी ते नेमाने करेन, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही। त्या दासीला व्रताचा वसा सांगितला। म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली। तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली। ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, चुकली माझी आई, तिच्या वतीने मी क्षमा मागते, कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते मी तुमच्या। म्हातारीला मुलीची दया आली। म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिले आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला। मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली। दाराशी येते तर म्हातारी दिसली। राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून, उठ म्हणते ना, जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली तुला? म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले, कपाळावर आट्या पसरल्या। ती ताडकन घराबाहेर पडली। दासीने लक्ष्मीव्रत केलं, तिची परिस्थिती सुधारली। दासी पण गेलं, संसार सुखाचा झाला। पुढं मार्गशीर्ष महिना आला।
पहिल्याच गुरुवारी शांबालीने लक्ष्मीचं व्रत केलं. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवार तिने लक्ष्मी व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधर त्याच्याशी शांबालीचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालीला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखासमाधानाने संसार चालू होता. भद्रश्राव व सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर स्वारी केली. भद्रश्रावाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रावाला वाईट वाटलं. पूर्वेचे दिवस आठवले. राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढू लागले होते. भद्रश्रावाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रश्रावाला पाहिलं. घाईघाईने ते राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालधराने माणसे पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानाने नवीन वस्त्र व कंठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्याने सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयाने मोहरा भरून हंडा नोकरांकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. सूरजचंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिने झाकण काढलं. आत बघते तर काय तिला कोळशेच दिसले. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. तेही ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावंसं वाटलं. डोळे भरून पाहावंसं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचाच होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिने राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीये. नदीकाठी बसलीये. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणीतरी पाठवा. शांबालीने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघता शांबालीने आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द येणं. आईने स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबालीने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती केली. धूपदीपांचा वास दरवळला. शांबालीचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिने आईला जेवायला बोलवलं. सूरजचंद्रिका पाठावर येऊन बसली. पण ती एकदम शांत झाली. तिला मागचा जन्म आठवला. देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीने 4 गुरुवार व्रत केले. ते आईने पाहिले. तिनेही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावाने प्रार्थना करीत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याच्याकडे भान नव्हते. मालधराने विचारले, माहेरहून काय आणलेस? शांबालीने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं. मालधराने उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसले? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथे मिळत नाही का मीठ? मीठ मिळते ना, पण ते माझ्या वडिलांच्या राज्यातले आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं हे मीठ आहे. समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातली खोस राजाने हेरली. तो विचारात गुंगला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कुसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावेत. मालधर राजा निश्चयाने उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलवून घेतलं. भद्रश्रावाला काय झालं ते कळालं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रावाने अनुमती दिली.
मालधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवले. सेनापती आले. त्यांनी मालधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रशावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैन्याच्या हातात हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालधराचं सैन्य बेभान होऊन लढत होतं. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालधराच्या सैन्याने शत्रूंचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळालं. मालधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालधराकडे आणली. त्यात सोन्याचे मोहऱ्या, बरेच नाणी आणि शस्त्रांचा साठा होता. मालधराने भद्रशावा सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितले. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो गुरुवारचा दिवस होता. शांबालेने लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती केली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिने व तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मालधराने भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्याने त्या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. तो अजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रताने राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावे. त्यांचं घर सदैव आनंदी राहावं अशी महालक्ष्मी देवीला प्रार्थना करावी.